MJ न्यूज 90 आजच चॅनलला सबस्क्राइब करा। माननीय पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, अर्जदार मीनाबाई ज्ञानदेव बडाग, राहणार करजगाव, तालुका नेवासा, जिल्हा अहिल्यानगर। विषय कोतवाली पोलीस स्टेशन येथील गुन्हा रजिस्टर नंबर 238/2026 मध्ये भागवत मधुकर अदापुरे, राहणार बोधेगाव, तालुका शेवगाव, जिल्हा अहिल्यानगर यास आरोपी करण्याबाबत कारण विनंतीपूर्वक अर्ज करते की मी वरील ठिकाणाची रहिवासी असून मी दिनांक 7/4/2026 रोजी सकाळी 10:30 वाजण्याच्या सुमारास पुणे पाथर्डी एसटी बसने अहिल्यानगर येथे येत असताना सदरची एसटी बस ही शिरूर, तालुका शिरूर, जिल्हा पुणे येथे आलेली असताना त्या बसमध्ये 2 महिला चढल्या। त्यापैकी एक महिला ही माझ्या शेजारच्या सीटवर बसली व दुसरी महिला बाजूच्या सीटवर बसली। त्यानंतर थोड्या वेळाने मला झोप लागली व काही वेळाने मला जाग आली असता माझ्या शेजारील बसलेली महिला ही माझ्या शेजारून उठून दुसऱ्या सीटवर बसली। त्यानंतर परत मला झोप लागल्यानंतर सदर महिला बसमधून उतरल्या। नंतर सदर एसटी बस केडगाव जवळ आली असता मी माझी बॅग पाहिली असता मला माझी बॅगेत ठेवलेले सोन्याचे दागिने मिळून आले नाही। त्यामुळे माझी खात्री झाली की माझे दागिने हे अज्ञात महिलांनी माझ्या संमतीशिवाय लबाडीच्या इराद्याने चोरून नेले आहेत। त्यानंतर मी नगर बस स्टँडवर उतरल्यानंतर कोतवाली पोलीस स्टेशन अहिल्यानगर येथे अज्ञात महिलांविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 238/2026 अन्वये फिर्याद दिलेली आहे। सदर फिर्याद दिल्यानंतर कोतवाली पोलीस स्टेशनचे तपास अधिकाऱ्यांनी सदर गुन्ह्याचा तपास करून त्यामध्ये महिला नामे माया कल्याण भोसले, राहणार हदगाव, तालुका शेवगाव, जिल्हा अहिल्यानगर ही ताब्यात घेऊन तिच्याकडे चौकशी केली असता सदर महिलेने गुन्हा केल्याची कबूल केले आहे। तसेच सदर महिलेने सदर चोरी केलेले सोने तिच्या ओळखीचे सराफ दुकानदार भागवत मधुकर अदापुरे, राहणार बोधेगाव यास दिले असल्याची कबुली केली आहे। त्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी सदरची चोरी केलेले सोने हे सराफ दुकानदार नाम भागवत मधुकर अदापुरे यांच्याकडून जप्त केले आहे। असे असताना संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी केवळ माया कल्याण भोसले हिला सदर गुन्ह्यामध्ये आरोपी केलेले आहे। सदर भागवत मधुकर अदापुरे हे अद्यापही मोकाट फिरत आहे। गुन्ह्याचा सखोल तपास होण्याकामी सदर गुन्ह्यामध्ये आरोपी करणे न्यायाच्या दृष्टीने अत्यंत गरजेचे आहे व आवश्यक आहे। साहेबांना माझी नम्र विनंती की सदर भागवत मधुकर अदापुरे, राहणार बोधेगाव, तालुका शेवगाव, जिल्हा अहिल्यानगर या सदर गुन्ह्यात आरोपीपणा त्वरित सामील करण्यात यावे, अन्यथा मला व माझ्या कुटुंबास आपल्या कार्यालयासमोर अमरण उपोषणास बसावे लागेल व त्यानंतर आमच्या जीवितास काही बरे वाईट झालं त्यास आपण सर्वस्वी जबाबदार राहाल। चोरी संदर्भात जो पोलिसांनी तपास लावला त्याबद्दल आम्ही खूप समाधानी आहोत। पोलिसांनी या तपासामध्ये खूप उत्कृष्ट काम केलं व अल्पावधीमध्ये या घटनेचा सर्व तपास लावला। या तपास करत असताना त्यांनी खूप मेहनत घेतली, आम्हाला खूप सारं सहकार्य केलं। या गोष्टी करत असताना त्यांनी माणुसकीचं दर्शन घडवलं, त्याच्यामुळे आमचा पोलीस प्रशासनावर खूप विश्वास वाढला आहे व या घटनेमुळे पोलिसांकडे पाहण्याचा एक सकारात्मक दृष्टिकोन तयार झालेला आहे। आम्ही बडाग कुटुंबीय त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो। या सर्व तपासामध्ये आम्हाला PI गायकवाड साहेब असतील, API गायकवाड समकाळे साहेब असतील, PI देशमुख साहेब असतील, त्यांनी खूप सहकार्य केलं। आम्ही त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो। आज आम्ही पोलीस स्टेशनमध्ये इतर जे आरोपी आहेत यामध्ये त्यांच्यावरही कार्यवाही करावी या संदर्भात निवेदन देण्यासाठी इथे आलो। आमची प्रशासनाला विनंती आहे की इतर जे आरोपी आहेत त्यांना तात्काळ अटक करावी व आम्हाला न्याय मिळवून द्यावा। अरुणमुळे, राहणार नगर सावेडी, या सौ मीनाताई बडाग या माझ्या बहिणीच्या सासूबाई असून या पुण्यावरून बसमधून नगरला येत असताना त्यांच्याकडं सोनं थोडं त्यांनी बॅगेत ठेवलेलं होतं, तर ते सोनं सदर एक महिला शेजारी बसल्यानंतर तिने ते चोरी केलं याचा त्यांना संशय आला। त्यांना गुंगीचं औषध दिल्यामुळे त्यांना येत असताना लक्षात आलं नाही, तर नगरला स्टँडवर ते उतरल्यानंतर त्यांना ते लक्षात आलं, त्या सैरभैर झाले आणि नंतर आम्ही कोतवाली पोलीस स्टेशनला गेलो, तिथे आम्ही गुन्हा दाखल केला। त्यांनी FIR रजिस्टर केली, खूप सहकार्य केलं त्या दरम्यान पण। आणि त्याच्यानंतर सपकाळे साहेबांकडं आणि देशमुख साहेबांनी या गुन्ह्याचं पूर्ण शहानिशा करून या गुन्ह्यातून त्यांनी
सोनं रिकवर केलं आणि त्यांनी एकदम 100% आम्हाला रिकव्हरी दिली सोन्याची. आणि इथं आम्ही आता त्यांचं कौतुक करण्यासाठी आलेलो आहोत. पोलीस प्रशासनावर या घटनेमुळं एक पूर्ण विश्वास बसू शकतो. त्यांच्यावर आपण पूर्ण समाजाने पण त्यांच्याकडे एक आता वेगळा दृष्टिकोन निर्माण झालेला आहे त्यांच्याकडे पाहण्याचा. की आमचं सोनं हे पोलिसांनी हस्तगत केलेलं आहे आणि ते आता न्यायप्रविष्ट आहे. पण आमची असं मागणी आहे की जे इतर आरोपी पण असतील या संबंधित त्यांना पण अटक करण्यात यावी ही आमची मागणी. आम्हाला ते पूर्ण स्पष्ट नाही, पण हे पोलिसांनाच माहिती आरोपी कोण. मीना ज्ञानदेवपाडा, मीनाबाई ज्ञानदेवपाडा. मी पुण्याहून येताना माझं सोनं चोरीला गेलं. माझ्या शेजारी एक महिला बसली, तिने तोंड बांधलेलं होतं, गॉगल पण घातलेला होता. तिने मला गुंगीचा काहीतरी टाकलं. मी एकदम बेशुद्ध पडल्यासारखे झाले. पुढं नंतर शुद्धीवर आल्यावर मी बॅग तपासली, त्याच्यात काहीच नव्हतं. मग मी बेचैन झाले. मग कोतवाली पोलीस स्टेशनला पुन्हा स्टँडवर उठून कोतवाली पोलीस स्टेशनला गेले. तिथं तक्रार दाखल केली. पोलिसांनी खूप छान सहकार्य केलं. तपास केला त्यांनी, देशमुख साहेब, सपकाळ साहेब, सगळ्यांनी, ड्रायव्हर साहेबांनी. त्यांचे खूप खूप आभार. मी कधीच विसरू शकत नाही त्यांचे.